कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका. म्हणजे कधी कधी ह्या ट्रीटमेंट सुद्धा इतक्या हव्याशा वाटतात की सारख्याच कराव्याशा वाटतात, तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे की सारख्याच नाही करून घ्यायच्या. की आई सांगते डॉक्टर हिला सांगा आता मेकअप करायचा नाही किंवा हे चांगलं नाही ना तुम्ही सांगा. आता हे मी असं कधीच सांगत नाही, कारण तुम्ही टीनेजर मुलीला जर सांगितलं की तू हे करू नकोस तर ती 100% ते करणार. की मेकअप लावणं वाईट नाहीये, ओके, मेकअप काढणं महत्वाचं आहे. ते की 22-23 वर्षाचे मुलं मुली येतात ते सगळं करत असतात. मॅडम आम्ही जिम करतो, आम्ही सीड्स खातो, आम्ही सगळं करतोय, प्रोटीन पावडरही घेत, मग का आम्हाला होतंय. हेल्थ कॉन्शियस आहेत एका बाजूला, म्हणजे सगळं म्हणजे अगदी फिट असतात. नाही मॅडम मी बरोबर एवढं प्रोटीन, त्यांना सगळं माहिती असतं मी ह्या प्रकारचं एवढं प्रोटीन घेतोय, मी एवढा व्यायाम करतोय, मी हे सगळं मी करतोय. एक वेळचं ब्रेकफास्ट म्हणून खूप हेल्दी होतोय, उरलेला पूर्ण दिवस जंक फूड वर जातोय, असंही होत असेल कदाचित. मुलं मुली खातही नाहीत, म्हणजे ते म्हणतात आम्ही कोल्ड्रिंक पण पित नाही, आम्ही पिझ्झाही खात नाही. का होतंय? आता यामध्ये काय होतं, पीसीओडी असलेल्या बऱ्याच मुलींना 2 प्रॉब्लेम्स येतात. म्हणजे आता तुम्ही बघाल तर 50% जगभर 50% 50% पुरुषांना कुठल्या ना कुठल्या प्रमाणात हेअर थिनिंग आहे किंवा केस पातळ होणे हे आहे. आणि मॅसिव्ह एक खूप असं पुंजके हातात येत आहेत, असं लोक घेऊन येतात पिशव्यांमध्ये की आमचे एवढे केस गळतात बघा. आणि बऱ्याच जण फॉर ऑइली हेअर, फॉर ड्राय हेअर असं बाटलीवर लिहिलं असतं. तर ज्या कॉमन माणसांना हे कसं कळतं माझे केस कशा पोत कसा आहे त्या केसांचा? 12 सिरमच्या बाटल्या घेऊन येतात वेगवेगळे, त्यांना सगळ्या ह्यातल्या टर्मिनॉलॉजी माहिती असतात. मॅडम मी एचे वापरू, बीएचे वापरू, हे ते, आणि खरंच गरज आहे का एवढं वापरायची? आणि पाणी किती पिणं हे त्वचेसाठी खरंच चांगलं असतं. हेअर डाय वापरताना काय काळजी घ्यावी किंवा कशा टाईपचा वापरावा? जंक फूड खाल्लं आले पुढच्या 2 आठवड्यामध्ये पिंपल्स, ज्यांना टेंडन्सी आहे. मेनोपॉझल बायकांमध्ये मुरूम येतात, विशेषतः त्यांना हनवटीवरती, खालच्या चेहऱ्याच्या भागामध्ये हे मोठे मोठे असे दुखणारे फोड येतात. बरेचदा ना मुलं मुली येतात, त्यांना सगळ्यांना त्यांनी स्वतःनीच सेल्फ डायग्नोज डॅन्ड्रफ केला असतो. मला डॅन्ड्रफ आहे, मला डॅन्ड्रफ आहे. वेगवेगळ्या रंगांचे केस करायची एक ट्रेंड आहे. काहीच हरकत नाहीये, पण पुन्हा पुन्हा करू नका. तो मोबाईल डिव्हाइस आपल्या हाताला आता चिकटलेला आहे, दिवसभर तो आपल्या चेहऱ्यासमोर आहे आणि एक UV लाईट आपल्या चेहऱ्यावर कंटिन्युअस चालू आहे. यांनी एजिंग लवकर होणार आहे. दुसरं, रात्री मुलं मुली किंवा काय वयस्कर लोक सुद्धा आजकाल स्क्रोल करत राहतात 12-1 पर्यंत. सो जेव्हा इतक्या जवळ आपण डोळ्याच्या स्क्रीन धरतो, मग तिथे हा सगळा स्क्रीन टाइम, लाईफस्टाईल ह्याचा खरंच आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे की काय बदललंय, काय एवढं होतंय, आणि आम्ही पण अजून उत्तरं शोधतोय. नमस्कार, जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आजचा आपला एपिसोड आणि एकंदरीतच सगळं वातावरण पाहून हा एपिसोड काहीतरी खास असणार आहे हे तुम्हाला नक्कीच लक्षात आलं असेल. जेव्हा जेव्हा तुमच्या लोकांचे प्रश्न येतात, कित्येकांना असं असतं की आम्हाला हा एपिसोड हवा आहे, तो एपिसोड हवा आहे, तर काही प्रमाणामध्ये आपल्या चॅनलवरती खूप यंग मुलं पण आहेत, त्यांचे काही क्वेश्चन्स येत असतात. तर त्यांचं आलं होतं की आमच्या जनरेशनसाठी आम्हाला पण काही प्रश्न असतात, आमच्या पण साठी काही डॉक्टर तुम्ही नक्की इथे बोलवा आणि आम्हाला ते प्रश्नांवरती उत्तर ऐकायला नक्कीच आवडतील. डर्मॅटॉलॉजी ही ब्रँच आहे आमच्या ह्याच्यामध्ये, म्हणजे ज्याला स्किन स्पेशलिस्ट असा आपला एक कॉमन वापरायचा शब्द आहे. ती ब्रँच गेल्या 8-10 वर्षामध्ये त्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात ते क्रांती झालेली आहे की त्यामध्ये खूप छान छान लोक आता वेगवेगळ्या पद्धतीने ॲडव्हान्स ट्रीटमेंट आपल्याला कामं त्यामध्ये दिसतात चाललेली. डॉक्टर मुक्ता तुळपुळे यांचा आणि माझा नुकताच परिचय झाला आणि त्यांच्या क्लिनिकला भेटल्यानंतर मलाही पहिल्यांदाच कळलं की आत्ता ह्या क्षेत्रामध्ये इतक्या ॲडव्हान्स पद्धतीने ट्रीटमेंट चालू आहे. आणि आता त्यांच्याशीच बोलून आपण आपल्या ह्या प्रश्नांची उत्तरं घेऊया. तर हॅलो डॉक्टर मुक्ता, आमच्या ह्या जगण्यातील काहीवर तुमचं मनापासून स्वागत. हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर मुक्ता तुळपुळे. मी एक एस्थेटिक डर्मॅटॉलॉजिस्ट आहे. गेली 10 वर्ष मी सहवास हॉस्पिटल इथे क्लिनिकल डर्मॅटॉलॉजी प्रॅक्टिस करते कर्वेनगरमध्ये. आणि आता गेला 1 वर्ष सेंटर फॉर ॲडव्हान्स्ड ENT आणि फेशियल एस्थेटिक्स इथे ॲडव्हान्स लेझर आणि कॉस्मेटिक ट्रीटमेंट्स करते. या व्यतिरिक्त पांढरे डाग असलेल्या व्यक्तींसाठी एक स्वमदत गट आहे, श्वेता असोसिएशन, त्याबरोबर पण गेली 20 वर्ष मी काम करत आहे. तर मगाशी मी आता जसं सांगितलं तसं आमच्या बऱ्याच तरुण मुलांचे जास्त प्रश्न आहेत, तर त्यानुसार आपण घेऊया.
पण कोणताही एपिसोड आजकाल चालू होताना ना एक पहिला प्रश्न असतो की आत्ताची आपली लाईफस्टाईल, एकंदरीत हा सगळा स्ट्रेस, ह्या सर्व गोष्टींचा शरीराच्या बाकी ऑर्गनवर तर परिणाम होतोच. स्किन केस किंवा साधारण डर्मॅटॉलॉजी रिलेटेड काय परिणाम होतो? खूप परिणाम होतो. कारण खरं तर स्किन हा आपल्या शरीराच्या अवयवांचा आरसा आहे. बाह्य सगळ्यात मोठा ऑर्गन हे त्वचा आहे. आणि त्यामुळे जे काही आत हालचाल होत असते किंवा आपली लाईफस्टाईल जी बदलतीये त्याचा सगळा त्वचेवर आणि केसांवर सगळ्यात पहिले परिणाम दिसतो. म्हणजे आपण बाहेर खाल्लं, जंक फूड खाल्लं, आले पुढच्या 2 आठवड्यामध्ये पिंपल्स, ज्यांना टेंडन्सी आहे. खूप क्रॉनिक स्ट्रेस घेतला, म्हणजे वारंवार एकाच विषयावर आपण मानसिक ताणतणाव केला किंवा आपली काही सर्जरी झाली आहे, शस्त्रक्रिया झाली आहे, ज्यांनी एक शारीरिक स्ट्रेस येतो, त्यांनी सुद्धा खूप प्रॉब्लेम्स होतात, लगेच केस गळायला लागतात. दुसरं लाईफस्टाईलमध्ये म्हणजे व्यायाम जर अभाव असेल तर मग ओबेसिटी आणि त्याचे परिणाम आपण नंतर बोलूच या, पण त्यांनी पण स्किनवर खूप नक्कीच आपल्याला चेंजेस दिसतात. अच्छा. आणि त्यातलाच दुसरा पार्ट म्हणजे ह्याच्याशी आपण डिटेल बोलूया की स्क्रीन टाईम आपण जे प्रत्येक वेळी म्हणतो त्याचे डोळ्यांवर परिणाम किंवा इतर ओबेसिटीवर परिणाम असे होतात. तर ह्या गोष्टीचा स्किन किंवा ह्याच्यावर काही परिणाम असतो? आता स्क्रीन टाइम किती आहे हा बघून डिरेक्टली स्किनवर काय परिणाम होतो, तर मोबाईल डिव्हाइस आपल्या हाताला आता चिकटलेला आहे. दिवसभर तो आपल्या चेहऱ्यासमोर आहे आणि एक UV लाईट आपल्या चेहऱ्यावर कंटिन्युअस चालू आहे. यांनी एजिंग लवकर होणार आहे, म्हणजे सुरकुत्या, टॅनिंग, पिगमेंटेशन, वांग वाढणे हे प्रकार होणार. हा डिरेक्ट झालेला त्याचा परिणाम. दुसरं, रात्री मुलं मुली किंवा काय वयस्कर लोक सुद्धा आजकाल स्क्रोल करत राहतात 12-1 पर्यंत. सो जेव्हा इतक्या जवळ आपण डोळ्याच्या स्क्रीन धरतो तेव्हा आपण डोळे बारीक करून असं मिचमिच करून बघतो, तेव्हा खालती डोळ्याच्या सुरकुत्या यायला लागतात, झोप कमी होते, मग वर्तुळं यायला लागतात आणि झोप न झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी एक असा छान चेहऱ्याखाली असा डोळ्याखाली पफिनेस येतो. सो हा डिरेक्ट झालेला परिणाम. दुसरं म्हणजे न झोप झाल्यामुळे आपण आता नॉर्मली एक सर्कॅडियन रिदम असतो, म्हणजे रात्र झाली की माणसाला कळतं की मेलाटोनिन रिलीज होतं की आपल्याला झोप यायला लागते, सकाळी कॉर्टिझॉल रिलीज झालं की आपल्याला जाग येते आणि फ्रेश वाटतं. ही सायकलच पूर्ण बिघडते. मग आपण वेळेत झोपलो नाही, वेळेत उठलो नाही की बॉडीत क्रॉनिक अगेन हे इन्फ्लमेशन, स्ट्रेस चालू व्हायला लागतं आणि मग ह्याचे खूप परिणाम आहेत. स्थूलता तर एक आहेच, पण मग केस गळणे, स्किनला असं सुरकुत्या, डिहायड्रेशन सारखं होणे, ड्रायनेस येणे, हे प्रॉब्लेम्स नक्कीच होतात. अरे बापरे. आणि हे साधारण किती दिवसात कळायला लागतं असं काही त्याचं आहे? असे त्याचे स्टडीज नाहीत. इव्हन आपण एक रात्र दुपारी 2-3 वाजता जरी रात्री 2-3 वाजता जरी झोपलो तरी लगेच दुसऱ्या दिवशी दिसतंच की आपल्याला की थकल्यासारखं वाटतं शरीर. त्यामुळे लगेच पण दिसणारे परिणाम आहेत आणि क्रॉनिक ह्याचे पण आहेत. म्हणजे आता नाईट शिफ्ट करणारे मुलं मुली असतात, तर मी नेहमी त्यांना सांगते की तुम्ही 2 महिन्याच्या वर नाईट शिफ्ट करू नका, कारण मग तुमचं बायोलॉजिकल क्लॉक पूर्णपणे रिसेट होतं आणि मग जे हार्मफुल इफेक्ट्स आहेत क्रॉनिक ते मग दिसायला लागतात. 2 दिवसाचं आपण रात्रीचं जागरण, फ्लाईट्स ह्यांनी असा लॉंग टर्म काही प्रॉब्लेम होत नाही, पण 2 महिन्याचं 3 महिन्याचं तुम्ही नाईट शिफ्ट करायला लागलात की तुमचं पूर्ण क्लॉक रिसेट होतं आणि मग हे प्रॉब्लेम्स, पिंपल्स वाढणे हे सगळं चालू होतं. आणि त्याचबरोबरीने 2 आणखी विषय असतात की व्यायाम हा मगाशी होता तो विषय, आणि पाणी किती पिणं हे त्वचेसाठी खरंच चांगलं असतं. पाणी किती पिणं, आता हा एकतर सीझन प्रमाणे बदलणारा विषय आहे. उन्हाळ्यात आपल्याला 4 लिटर तरी पाणी प्यायलाच गेलं पाहिजे. आणि पाण्याचं काय महत्व आहे, तर पाणी हे एकमेव इंटरनल मॉइश्चरायझर आहे. बाहेरून आपण कितीही लावतो, पण इंटरनली आपल्याला पाणी आपण जे पितो ते चक्क आपल्या त्वचेत ट्रान्सएपिडर्मल डिफ्युजननी येत असतं. त्यामुळे ते आपली स्किन, त्वचा आतून हायड्रेट करतं. मग तुम्ही पाणी नाही प्यायलात तर ते होणारच नाही. सेकंडली, उन्हाळ्यामध्ये जास्ती पाणी प्या, कारण आपल्याला स्वेटिंग जास्त होतं, घाम जास्त येतो. थंडीमध्ये सुद्धा पाणी प्यायलाच पाहिजे, 3 लिटर किमान. पण जर तुम्ही व्यायाम जास्त करत असाल तर पाणी पण जास्त प्यायला पाहिजे. सो जेवढा आपला आउटपुट आहे तेवढा आपल्याला इनटेक त्याहून थोडा जास्त केलेला पाहिजे. व्यायामाचे खूप बेनिफिट्स आहेत त्वचेला. पहिले म्हणजे आपण व्यायाम केला की एक जो तिथला ब्लड सप्लाय आहे त्वचेच्या खाली तो लगेच वाढतो. त्यामुळे तिथले जे काही टॉक्झिन्स आहेत ते लवकर क्लिअर होतात खालतून. व्यायाम केल्यावर एंडॉर्फिन्स
शरीरात रिलीज होतात, माणूस खुश होतो, त्याला फ्रेश वाटतं हम्म. आणि त्यामुळे स्किन मध्ये पण हेच चेंजेस दिसतात. आपल्यालाही Okay. फ्रेश वाटतं, टवटवीत दिसते स्किन, छान ग्लो येतो एक नॅचरल घामामुळे सुद्धा आणि एक फ्रेश वाटल्यामुळे सुद्धा. ओके. आणि दुसरं, इन्सुलिन रेझिस्टन्स कमी होतो हा. शरीरामध्ये. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, ते आपण पुढे करणारच आहोत डिस्कस. ओके. आता आमच्या प्रेक्षकांचे जे प्रश्न आहेत त्याच्यामध्ये मुद्दाम असं स्क्रुटिनाइज केलं की पहिल्यांदा डोक्याचा भाग म्हणजे केस या विषयावरती आपण बरं. बोलतोय. तर सगळ्यात आधी एकाने विचारले की शॅम्पू वापरायचा असतो, कोणता वापरू, आठवड्यातनं किती वेळा वापरू आणि काय काळजी घेऊ? बर, जे लोक व्यायाम करतात त्यांना घाम येतो, त्यांनी आठवड्यातून जास्त वेळा शॅम्पू केला पाहिजे. तुम्हाला आवडेल तो शॅम्पू निवडा. पण ज्यांना डॅन्ड्रफ आहे त्यांनी अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू निवडला पाहिजे. त्यामध्ये बरेचदा कीटोकोनाझोल हे असे घटक असतात आणि किती वेळा वापरायचा, आठवड्यातून 2दा, त्याहून जास्त अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायचा नाही. अच्छा. ओके. दुसरं, ज्यांनी काही मुली असतात ज्यांनी स्ट्रेटनिंग ट्रीटमेंट्स केल्या असतात किंवा कलर केलेलं असतं, त्यांनी सल्फेट फ्री शॅम्पूज वापरले पाहिजे. ओके. तर हे बेसिक्स झाले. जर तुम्हाला केसाला एवढा घाम येत नसेल किंवा तुम्ही घरीच असाल तर आठवड्यातून 1दा करायलाही हरकत नाही. पण जर तुम्ही तेल लावत असाल तर मग 2दा करा. 2 हे स्टँडर्ड आहे आठवड्यातून शॅम्पू करण्यासाठी. अच्छा. आणि अँटी डॅन्ड्रफ शॅम्पूचं जे असतं ते आता दिसत नाही बाबा माझा कोंडा, ही स्टेज येते तेव्हाच थांबवायचं असतं का त्यानंतर काही महिने वापरायला पाहिजे परत? मेंटेनन्स ठेवायला पाहिजे, ओके. विशेषतः पावसाळी वातावरणात, कारण तेव्हा पुन्हा पुन्हा फंगल ग्रोथ होत असते. त्यामुळे पावसाळ्यामध्ये 15 दिवसातून 1दा अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू वापरायला हरकत नाही, ज्यांना टेंडन्सी आहे त्याची. ओके. आणि बऱ्याच जण फॉर ऑइली हेअर, फॉर ड्राय हेअर असं बाटलीवर लिहिलं असतं. तर ज्या कॉमन माणसांना हे कसं कळतं माझे केस कशा पोत कसा आहे त्या जर केसांचा? आता शॅम्पू केला आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी तुमचे केस असे चिपचिप वाटत असतील, तेलकट वाटत असतील, तर मग तुमचे ऑइली स्कॅल्प आहे. किंवा जो डॅन्ड्रफ इटसेल्फ म्हणजे तुमचं डोक्याची त्वचा जास्त तेल बनवते आणि मग ते तेल तुमचं उतरतं पुढच्या शाफ्ट वरती, तर तिथेच लगेच कळतं. कोरडी त्वचा हे पण तुम्हाला कळतं की थोडासा फ्लेकीनेस येतो, असे वरती फ्लेक्स येतात किंवा खाज येते आणि केस सुद्धा ड्राय असतात, तर ते ड्राय स्कॅल्प आपण म्हणतो. अच्छा. आणि तो डॅन्ड्रफचाच पुढे कंटिन्युएशन प्रश्न असे की डॅन्ड्रफ होण्याची कारणं काय, काळजी काय घ्यावी आणि उपाय काय? बरेचदा ना मुलं मुली येतात त्यांना सगळ्यांना त्यांनी स्वतःनीच सेल्फ डायग्नोज डॅन्ड्रफ केला असतो, मला डॅन्ड्रफ आहे, मला डॅन्ड्रफ आहे. पण क्लिनिकली सिग्निफिकंट डॅन्ड्रफ म्हणजे शॅम्पू केल्याच्या दुसऱ्याच दिवशी तुम्हाला खूप फ्लेक्स येत आहेत किंवा तिथे खाज येते किंवा तिथे स्कॅल्प वरती असे एक लाल चट्टे ज्याच्यावर पांढरे स्केल्स आहेत, खवले आहेत, तर त्याला आम्ही डॅन्ड्रफ क्लिनिकली सिग्निफिकंट म्हणतो. डॅन्ड्रफचे पण प्रकार आहेत. एक इन्फेक्शनमुळे, फंगल इन्फेक्शनमुळे होणारा डॅन्ड्रफ आहे, त्याला आपण अँटी फंगल आणि हे जे अँटी डॅन्ड्रफ शॅम्पू आहेत त्याचा उपयोग होतो. हा बुरशीचा प्रकार, नॅचरली आपल्या तेल बनवणाऱ्या ग्रंथींमध्ये तो फंगस असतो, केस ओले राहिले, एखाद्याला घाम जास्त येतो, पावसाळ्यामध्ये हे फंगल इन्फेक्शन वाढतं. दुसरे काही प्रकार आहेत की सिबोरिक डर्मटायटिस, की त्वचाच ती तेलकट आहे, जास्त तेल ग्रंथी तेल बनवतायत आणि त्यामुळे डॅन्ड्रफ सारखं आपल्याला दिसतंय. तर हे थोडं वेगळ्या पद्धतीने ट्रीट करावं लागतं. आणि पुन्हा पुन्हा एक येणारी कंडिशन म्हणजे स्कॅल्प सोरियासिस. हा शरीराच्या सोरियासिस पेक्षा थोडा वेगळा असतो, तीव्र असतो आणि ट्रीट करायला पण थोडा अवघड असतो. सो पुन्हा पुन्हा तो येतो किंवा दर थंडीमध्ये वगैरे हा स्कॅल्प सोरियासिस येतो आणि त्याला मेंटेनन्स ट्रीटमेंट, डॉक्टरकडून औषधं घेणं गरजेचं आहे. तर आता या सगळ्यामध्ये डॉक्टरकडून निदान हे पण खूप महत्वाचं आहे की कशामुळे तुम्हाला कोंडाच दिसतो पण आम्हाला हे सगळे कारणं दिसत असतात आणि काही कारणं लवकर बरी होत नाहीत. तर ते सुद्धा पेशंटला नेहमी एक आयडिया द्यावी लागते की काही गोष्टी येणार आहेत, सीझनली येणार आहेत, पूर्णपणे बऱ्या होणार नाहीयेत, मग ते जरा ओके असतात. आणि त्याचाच एक उपप्रश्न असा आहे की डॅन्ड्रफ असताना डोक्याला तेल लावले तर चालते का नाही चालत? शक्यतो मी म्हणेन नका लावू, कारण तेल जास्त बनल्यामुळेच डॅन्ड्रफ झालाय. तेल ग्रंथी जास्त तेल बनवतायत आणि ती एक्सफोलिएट होणारी त्वचा तिथे डोक्यात राहतीये, ती तुम्हाला डॅन्ड्रफच्या स्वरूपात दिसते. मग आपण अजून त्यावर तेल लावलं, कुठलंही लावा, मग काय वाटतं आपल्या त्वचेला की अरे मी कमी तेल बनवतोय, मग मी अजून बनवतो, कन्फ्यूज होतं. सो नका लावू. तेल तुम्हाला आंघोळीच्या आधी किंवा शॅम्पूच्या आधी 1-2 तास लावलं डोक्याला वरती तरी पुरेसं आहे. आणि ओव्हरनाईट लावायचं असेल रात्रभर तर खालच्या लेंथ ऑफ हेअरला लावायला पाहिजे.
एक आता कॉलेजच्या मुलीचा प्रश्न असा आहे की हेअर कलरिंग, स्ट्रेटनिंग आणि स्मूथिंग याच्यावरती आम्हाला सांगा. ओके लॉंग टर्म इफेक्ट्स काय होतात? ओके. पहिले म्हणजे कुठल्याही यातल्या ट्रीटमेंट्स अतिरेक करू नका. हम्म. ट्रीटमेंट्स करायला हरकत नाही. मी नेहमी सांगते की वर्षातून 1 किंवा 2 ट्रीटमेंट तुम्हाला जी पाहिजे ती करा, त्याहून जास्त करू नका. तिथपर्यंत धोके नाही आहेत काही. 1-2 केल्या, 6 महिन्यातून 1 केली, ठीक आहे. आता ह्या वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. कलर ट्रीटमेंट्स ज्या असतात, मुली आजकाल वेगवेगळ्या मुलं मुली वेगवेगळ्या रंगांचे केस करायची एक ट्रेंड आहे. काहीच हरकत नाहीये, कारण पण पुन्हा पुन्हा करू नका. त्यात पहिले म्हणजे ब्लीच केलं जातं. जर आता तुम्हाला हलक्या रंगाचे केस करायचे असतील, कारण आपले साधारणतः सगळ्यांचे भारतीय लोकांचे केस काळे आहेत, मग त्याच्यावर रंग बसायला तुम्हाला आधी ते ब्लीच करावे लागतात आणि मग त्यावर तो रंग जो पाहिजे तो बसेल. म्हणजे हिरवा किंवा आजकाल गुलाबी रंग वगैरे हे पॉप्युलर आहेत, लाल रंग मुली करून घेतात. तर त्याची ब्लीच करण्याची केसांची प्रक्रिया आहे, तिथे थोडा धोका आहे. दुसरं ज्या स्मूथनिंग ट्रीटमेंट्स आहेत, ह्यामध्ये सुद्धा सेमी परमनंट, परमनंट आणि वेगळ्या वेगळ्या नावाच्या ट्रीटमेंट्स आहेत. पूर्वी लोक करायचे ते बॉन्ड स्मूथनिंग ट्रीटमेंट्स म्हणायचे. त्यामध्ये केसाचा जो क्युटिकल आहे ते ओपन करावं लागतं आणि त्यात फॉर्मल्डिहाइड कंटेनिंग प्रोडक्ट्स असतात आणि जेव्हा ते एका स्ट्रेटनिंग आयननी तुम्ही सरळ करता, त्याच्या फ्युम्स ज्या येतात त्या प्रॉब्लेम आहेत. आताच्या ज्या नवीन ट्रीटमेंट्स आहेत, केराटिन सिस्टीन, ह्यामध्ये थोडं कमी फॉर्मल्डिहाइड आहे आणि हेअर बोटॉक्स म्हणून एक पॉप्युलर ट्रीटमेंट आहे, त्याच्यामध्ये अगदीच कमी फॉर्मल्डिहाइड आहे. ह्या ज्या थोड्या सेमी परमनंट ट्रीटमेंट आहेत त्या 6 महिने वगैरे राहतात आणि हेअर बोटॉक्स सारख्या ट्रीटमेंट्स थोडं 2 ते 3 महिने त्या टिकतात. या सगळ्यामध्ये क्युटिकल ओपन व्हावंच लागतं. त्यामुळे जेवढं तुम्ही हे पुन्हा पुन्हा कराल, हेअर नंतर येणारे हे केस फ्रीजी येतात. तुमचं क्युटिकल म्हणजे खालती आपल्याला जे केस दिसतात ते त्याला स्प्लिट एंड्स यायला लागतात, दुभागतात ते केस आणि चक्क अतिरेक केला तर तुटतात. आणि घरीच काही वेळा मुली करत असतात ते स्ट्रेटनिंग, ते आणून त्याचं काय होतं लॉंग टर्म? ते टेम्पररी असतं. सो स्ट्रेटनिंग आयन्स, ब्लो ड्राईंग जे आहे हे हीटनी आपण स्ट्रेट करतो आणि पाणी लागेपर्यंत ते स्ट्रेट राहतात. त्याच्यात बॉन्डला आपण कुठे केसाच्या दुखवत नाहीये. पण आठवड्यातून तुम्ही 7 दिवसातले 5 दिवस करणार असाल तर शेवटी ते खूप गरम टेम्परेचर असतं आणि त्यांनी सुद्धा डॅमेज होणार. सो कुठल्या याचा अतिरेक करू नका, हे मी नेहमी सांगते. कमी करा. जेव्हा बाहेर नाही जायचं तेव्हा साधं एअर ड्राय करा, गरज असेल तेव्हा करा तुम्ही ब्लो ड्राय. आणि दुसरा विषय आपण म्हणजे मेडिकल फील्ड रिलेटेड आपलं नेहमी असतो की कित्येक स्त्रियांमध्ये PCOD किंवा थायरॉइड या अशा कंडिशन्समध्ये केसांच्या तक्रारी खूप असतात. तर त्याचं काय कुठल्या कंडिशनमध्ये इम्पॉर्टन्स आहे? तर PCOD हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आता यामध्ये काय होतं, PCOD असलेल्या बऱ्याच मुलींना 2 प्रॉब्लेम्स येतात. एक तर केसांवरती थिनिंग, वरती डोक्यावर केस पातळ होतात आणि दुसरं चेहऱ्यावरचे केस जाड यायला लागते, जाड केस येतात. तर हे असे 2 विशिष्ट प्रॉब्लेम्स येतात त्यांना आणि ह्याचं दोन्हीचं कारण हॉर्मोनल आहे. कारण PCODमुळे टेस्टोस्टेरॉन किंवा जे मेल हॉर्मोन्स आहेत ते वाढतात, अँड्रोजन. टेस्टोस्टेरॉन वाढल्याने त्याचं कन्व्हर्जन डायहायड्रोटेस्टोस्टेरॉनमध्ये होतं आणि केसाचे वरचे जे आहे टाळूचं ते थिनिंग व्हायला लागतं. तेच रिसेप्टर आपल्या चेहऱ्यावरती असतात आणि ते सेन्सिटिव्ह होऊन तिथे जास्त जाड केस यायला लागतात आणि हे सगळं चालू होतं इन्सुलिन रेझिस्टन्समुळे. तर पहिले म्हणजे मुलींना सांगण्याचं आहे की तुम्ही लाईफस्टाईलवर कॉन्सन्ट्रेट करा. वजनाकडे बघू नका, पण काहीतरी मुवमेंट चालू करा, व्यायाम चालू करा की लगेच तो इन्सुलिन रेझिस्टन्स कंट्रोलमध्ये यायला लागतो. जसं आपण डाएटची जोड देतो, साखर कमी करतो, ह्या सगळ्यांनी खूप मदत होते. आणि याला बाकी पण मग ट्रीटमेंट्स आहेतच. जसं की जाड केस आले असतील चेहऱ्यावर तर आपण सगळ्यात हे टेस्ट करून आपण नंतर लेझर ट्रीटमेंट, हेअर रिडक्शन लेझर करता येतं. आणि आणखी एक विषय होता असा की पुरुषांमध्ये जो हेअर लॉस होतो जास्त प्रमाणामध्ये, त्याचे कारण काय असतं सध्या जास्त? पुरुषांमध्ये पण एकतर जो हेअर लॉस किंवा हेअर थिनिंग म्हणू आपण त्याला, तर ते जास्त दिसायला लागलंय. म्हणजे आता तुम्ही बघाल तर 50% जगभर 50% 50% पुरुषांना कुठल्या ना कुठल्या प्रमाणात हेअर थिनिंग आहे किंवा केस पातळ होणे हे आहे. त्याला जेनेटिक्सचा तर एक आहेच त्याला हात मेन, पण लाईफस्टाईलची पण खूप मोठी जोड आहे. त्या व्यतिरिक्त आहार,
आजकाल सगळ्यांना नुसतं बायोटिनच्या सप्लिमेंट्स खायच्या आहेत आणि आहाराकडे लक्षच द्यायचं नाहीये. तर आहाराकडे तुम्ही लक्ष द्या. स्ट्रेस, क्रॉनिक एक स्ट्रेस सगळ्यांना आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात आहे. हार्ड वॉटर ह्याचा एक प्रॉब्लेम येतोय. तर हे लवकर लवकर दिसायला लागले. खरं तर टेक्निकली प्युबर्टीपासून थिनिंग होऊ शकतं, कारण ते सगळे हॉर्मोन्स आपल्या शरीरात आहे. पण हे पूर्वी तरी साधारण 30-40 पर्यंत आपण बघायचो की आता केस पातळ व्हायला लागले. पण आता 20-22 वर्षाची मुलं इवन रोज येतात क्लिनिकमध्ये की त्यांना ग्रेड 2, ग्रेड 3, इवन कधी कधी हेअर ट्रान्सप्लांटची गरज येते. तर त्यांना ते पुढे ढकलावं लागतं, कारण एवढ्या अल्पवयात आपण करत नाही हेअर ट्रान्सप्लांट. पण 24 वर्षापर्यंत आता आहेत मुलांचे खूप. आणि आता केसांच्या संदर्भात शेवटचा विषय आहे की केस वाचवण्यासाठी योग्य आहार किंवा असे विटॅमिन्स किंवा काही सप्लिमेंट्स घेणं गरजेचं असतं का? खरं तर बायोटिन बद्दल खूप चर्चा आहे आजकाल. जो तो येतो तो आम्ही बायोटिनच्या गमीज घेतोय, बायोटिन खातोय. हा सोल्युशन नाहीये ह्या प्रॉब्लेमसाठी. बायोटिनची डेफिशियन्सी खूप कमी असते आणि ज्यांना ती कमी असते त्यांनाच त्या बायोटिन गमीज आणि बायोटिनच्या गोळ्यांचा फरक पडेल. पण कुठलंही विटामिन घेतलं केसांना, कारण केस आपण बघितलं ना खूप नाजूक आहे. केसाचं एकच मूळ आहे, त्याला तेवढाच एक सप्लाय आहे आणि बाकी आपल्याला दिसणारा केस सगळा डेड सेल्स आहे. त्यामुळे त्याला पोषण इतकं गरजेचं आहे. दुसरा भाग केसांचा एक सांगायचा की केस सेल्स खूप पटपट ग्रो होतात. केसाच्या पेशी खूप लवकर लवकर वाढतात, म्हणून तर केस आपण म्हणतो रोज टीच वाढतो. तर जेव्हा आपल्याला काहीही प्रकारचा स्ट्रेस होईल, मानसिक शारीरिक, तेव्हा त्या पेशी वाढणं बंद होतं. केस वाढतच नाही आणि तो 2-3 महिन्यांनी गळून जातो. हे सत्यच आहे. त्याला टिलोजेन एफ्लुवियम म्हणतात. आणि मॅसिव्ह एक खूप असं पुंजके पुंजके हातात येत आहेत असं लोक घेऊन येतात पिशव्यांमध्ये की आमचे एवढे केस गळत आहेत बघा. तर छोट्या गोष्टींनी पण तो स्ट्रेस होतो. म्हणजे जागा बदलणे, शिफ्ट होणे, परीक्षा, डेडलाईन्स, क्रॉनिक स्ट्रेस, घरी कोणतरी आजारी असतं, या सगळ्यांनी हा लगेच केसांवर परिणाम होतो. आहारामध्ये केस हा शेवटी प्रोटीन आहे. केसाला पण त्या छोट्याशा फॉलिकलला भरपूर पोषण लागतं. त्यामुळे प्रोटीन तुम्हाला पुरेसं खाल्लंच पाहिजे. सो ते सप्लिमेंट करा किंवा अंडी खाता येत असतील तर ते खा. दुसरं सुकामेवा, यामधून पण पुष्कळ आपल्याला आहारात चांगल्या गोष्टी मिळत असतात. इवन बायोटिन थोडं मिळत असतं. तर हे सगळं खाणं गरजेचं आहे. फ्रेश फ्रूट्स, भाज्या, हे सगळ्यांना माहिती आहे, आचरणात आणलं पाहिजे. बऱ्याचदा आधी तुम्ही सकस आहार किंवा चांगली लाईफस्टाईल ठेवा, एक सगळ्याचा खरा बेस असतो. त्यानंतर काही झालं तर मग ट्रीटमेंट हा पार्ट कडे जाऊ. आणि बऱ्याचदा ना आजकाल खूप मी बघते की 22-23 वर्षाचे मुलं मुली येतात, ते सगळं करत असतात. मॅडम आम्ही जिम करतो, आम्ही सीड्स खातो, आम्ही सगळं करतोय, प्रोटीन पावडरही घेतो, मग का आम्हाला होतंय? आणि मग तिथे हा सगळा स्क्रीन टाइम, लाईफस्टाईल, ह्याचा खरंच आपण सगळ्यांनी विचार करण्यासारखा आहे की काय बदललंय, काय एवढं होतंय, आणि आम्ही पण अजून उत्तरं शोधतोय. खरं हा महत्वाचा पॉइंट आहे. मला पण हे म्हणल्यावर लक्षात आलं की आत्ताची मुलं त्या मानाने बरीच हेल्थ कॉन्शियस आहेत. एका बाजूला म्हणजे सगळं म्हणजे अगदी फिट असतात. नाही मॅडम मी बरोबर एवढं प्रोटीन, त्यांना सगळं माहिती असतं, मी ह्या प्रकारचं एवढं प्रोटीन घेतोय, मी एवढा व्यायाम करतोय, मी हे सगळं मी करतोय, मग का हे मला होतंय? आणि त्याची खरं तर उत्तरं कधी कधी सांगणंही अवघड असतं की का ते होतंय. कदाचित हे आर्टिफिशियल फॉर्म मध्ये जास्त पदार्थ खाल्ले जात असतील, नैसर्गिक फॉर्म मध्ये असण्यापेक्षा जो आहार म्हणून आहे तो तेही आहे. आणि आहारामधलं एक सत्वही कमी झालंय का, हे पण विचार करण्याजोगं आहे. पण ह्याच्यावर अजून सगळं संशोधन चालू आहे. त्यामुळे हे आत्ताच्या पिढीने नक्की विचार करण्यासारखं आहे की जे मोबाईल बरोबरच वाढलेत की आपण ह्या डिव्हाइसचा आपल्यावर काय परिणाम होतोय, तर ते नक्कीच. किंवा असं असू शकेल की एक वेळचं ब्रेकफास्ट म्हणून खूप हेल्दी होतोय, उरलेला पूर्ण दिवस जंक फूडवर जातोय, असंही होत असेल कदाचित. मुलं मुली खातही नाहीत. म्हणजे ते म्हणतात आम्ही कोल्ड्रिंक पण पित नाही, आम्ही पिझ्झाही खात नाही. का होतंय? चेहरा यावरती आहे. आणि पहिलाच एक प्रश्न आहे की डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात, तर ते दरवेळी जेनेटिक आहे म्हणूनच त्या विषयाकडे पाहिलं जातं. तर ते कारण आहे का, किंवा त्या व्यतिरिक्त आणखी काय कारण असू शकतात?
जेनेटिक हेरेडिटरी एक मोठं कारण आहे. त्याला पिगमेंटरी डिमार्केशन लाईन्स म्हणतात. अच्छा. अशा पानासारख्या बऱ्याच आईला, मुलीला आणि वडिलांना किंवा मुली अशा लाईन्स असतात आणि त्या हेरेडिटरी पिगमेंटरी डिमार्केशन लाईन्स येतात. त्या ट्रीट करणंही थोडं अवघड आहे आणि ते कम्प्लिटली जेनेटिकच येतात. दुसरं एक कारण इन्सुलिन रेझिस्टन्समुळे होणारा एकॅन्थोसिस. त्यांनी डोळ्याखालची त्वचा अशी जरा जाडसर होते आणि काळपट दिसते. दुसरा एक मोठा मुद्दा शॅडोईंग इफेक्ट. म्हणजे ज्यांना मायोपिया असतो किंवा लांबचा चष्मा असतो त्यांचा डोळ्याचा शेप बदलतो. डोळे आत सेट असतात, काही जणांचे छोटे डोळे असतात. तिसरं काही जणांचा डोळाच छोटा असतो किंवा आत सेट असतात डोळे आणि त्यामुळे वरच्या भुवईची शॅडो येते आणि वर्तुळं वाटतात. सो खरं तर तिथे पिगमेंट नसतं पण हा शॅडो इफेक्ट असतो. आणि आपण आधी जे डिस्कस केलं चौथा पॉइंट, झोपेचा अभाव आणि स्क्रीन टाइम हा एक मोठा मुद्दा आहे की ज्याने तिथे खालती सुरकुत्या येऊन एक येतं. आणि पाचवा पॉइंट ॲलर्जीज. धुळीमुळे किंवा सिमेंटच्या डस्टमुळे ॲलर्जीज डोळ्याला येऊन तिथे खास येऊन लोक डोळे चोळतात आणि त्यांनी पण त्वचा तिथली डार्क होते. अच्छा. आणि ह्याला मग वेगवेगळ्या कारणांना वेगवेगळे उपचार असतात का, काय करायला उपचार साधारण तेच आहेत, फक्त ॲलर्जीचे उपचार थोडे वेगळे आहेत. ती ॲलर्जी पण ट्रीट करावी लागते. नाहीतर मग क्रीम, लेझर, फिलर, बूस्टर हे त्याला उपाय आहेत. अच्छा. आणि मग असे काही उपाय आहेत की ज्याच्याने ते परमनंटली क्युअर असते? परमनंट त्याला क्युअर नाही. स्पेशली जर डोळे आत असे असतील सेट तर त्याला परमनंटली नाहीये. थोड्याशा टचअप ट्रीटमेंट्स, क्रीम वापरत राहावे लागतात आणि झोप चांगली घेणे ह्याला काही पर्याय नाही. आणि पुढचा जो एक सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो की तरुण मुलांचा प्रश्न असण्यापेक्षा आहे का थोडा मिडल एज माणसांनी प्रश्न पाठवलाय की पिंपल्स जे आपण नेहमी म्हणतो ते तरुण मुलांमध्येच होतात असं आपण ऐकतो, पण वय वाढल्यानंतर पण ते होण्याची शक्यता असते का? आणि मग ओव्हरऑलच तरुणपणात किंवा नंतर यासाठी उपाय काय आहेत? ओके. सो मुरुम हे 3 वयोगटात आता दिसतात. पहिले म्हणजे प्युबर्टी किंवा तारुण्यात येताना मुला-मुलींच्या तेल ग्रंथी ऍक्टिव्ह होतात हॉर्मोन्सच्या प्रभावामुळे आणि ते तेल बनवायला चालू करतात आणि तेव्हा पिंपल्स येतात. हे साधारण 18-19 वर्षापर्यंत कमी होतो ह्याचा इफेक्ट. नंतर पुन्हा काही जणांचे ते जातच नाहीत. मग 25 नंतर ज्यांचे मुरुम राहतात त्यांना आम्ही अडल्ट ॲक्ने म्हणतो. आणि अडल्ट ॲक्नेला जे हॉर्मोनल कारण आहेत जसं पीसीओडी बायकांमध्ये, पण पुरुषांमध्ये पण बाकी प्रॉब्लेम्स आहेत. सो हे आपल्याला त्याचं नीट निदान करावं लागतं आणि मग आपण त्याला ट्रीटमेंट देतो. त्याला वेगळ्या वेगळ्या ट्रीटमेंट्स आहेत. बेसिक पिंपलच्या ज्या ट्रीटमेंट आहेत त्या सुद्धा आणि हॉर्मोनल ट्रीटमेंट सुद्धा, लेझर आणि बाकी ट्रीटमेंट पण. दुसरं एक आजकाल खूप दिसतं की मेनोपॉझल बायकांमध्ये मुरुम येतात. विशेषतः त्यांना हनवटीवरती, खालच्या चेहऱ्याच्या भागामध्ये हे मोठे मोठे असे दुखणारे फोड येतात आणि हे पेरीमेनोपॉझल आणि मेनोपॉझल ॲक्ने त्याला म्हणतात. तर हाही एक थोडा वेगळा ॲक्नेचा प्रकार आहे. त्यालाही थोडी वेगळी ट्रीटमेंट लागते, थोडी हॉर्मोनल ट्रीटमेंट लागते, कारण या बायकांना थोडे मग कधी कधी हनवटीवर केस सुद्धा यायला लागतात. सो अशा 3 टप्प्यांमध्ये पिंपल्स किंवा मुरुम आम्ही बघतो. अच्छा. आणि बऱ्याचदा हे मुलांना एक सवय असते ते आरशापुढे उभं राहून तो फोडायची, त्यांनी काय होतो साईड इफेक्ट? साईड इफेक्ट म्हणजे एकतर तो पिंपल तुम्ही फोडायला गेलात तर तो आत जातो. म्हणजे व्यवस्थित जर प्रेशर नाही बसलं, जेव्हा तुम्ही वर प्रेशर देता तो जो सगळा पस आहे किंवा ते जे जमलेली घाण आहे ती आणखीन आत ढकलली जाते. त्याच्यामुळे खालती इन्फ्लमेशन जास्ती होऊन डाग लवकर पडतात. ज्यांना खड्डे पडण्याची शक्यता आहे त्यांना नक्कीच खड्डे पडतील. ते लवकर बरे होत नाही, त्यामुळे असं करू नका. आणि त्यावर काही काही लोक आणखीन गंमत जम्मत लावत असतात. म्हणजे माझ्याकडे आता मुली येतात, एक टूथपेस्टच लावली, लिंबू लावलं, एकीने लसूण लावलं, हे करून चक्क स्किन जळते. म्हणजे असं काय काय गंमत जम्मत करून येतात. तर असले घरचे प्रयोग प्लीज करू नका. तर आजकाल खूप बऱ्याच त्यासाठी चांगल्या चांगल्या ट्रीटमेंट्स आहेत डॉक्टरांकडे पण, तर त्याचा नक्कीच तुम्ही फायदा घ्या. आणि आता पुढचा चेहऱ्याच्या विषयीचा एक मेन आहे पार्ट की डोळ्यांची काळजी. म्हणजे त्या संदर्भात त्यांचा असा विषय की डोळ्याभोवतीचा मेकअप किंवा डोळ्याच्या आतल्या बाजूला जे जे मेकअप करतात, काजळ लावणे किंवा हे, तर त्याचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का लॉंग टर्म? काजळ लावण्याचा साईड इफेक्ट होऊ शकतो. बाकी मेकअप विषयी मी एक चर्चाच करते की मेकअप लावणं वाईट नाहीये. ओके, मेकअप काढणं महत्वाचं आहे. ओके, कुठला मेकअप आपण लावतोय ते महत्वाचं आहे. तुमच्या स्किन टाईपला जर तेलकट स्किन असेल तर ऑइल फ्री मेकअप येतात, नॉन कोमेडोजेनिक मेकअप येतात, ते वापरणं गरजेचं आहे. आणि जर तुम्ही मेकअप वापरणार असाल तर ते जे मेकअपचं साहित्य आहे त्याची काळजी घेणंही तेवढंच महत्वाचं आहे.
ते जे स्पंजेस असतात, ब्रश असतात, ते सगळे नीट धुतले पाहिजेत. आठवड्याच्या आठवड्याला त्याची नीट काळजी घेतली पाहिजे. आणि ज्या वेळात तुम्हाला हे सगळं करता येईल आणि कळेल तेव्हापासून तुम्ही मेकअप करा. कारण आजकाल 15 वयाच्या सुद्धा मुली येतात आणि मग आईबरोबर येतात, की आई सांगते, डॉक्टर हिला सांगा आत्ता मेकअप करायचा नाही किंवा हे चांगलं नाही ना, तुम्ही सांगा. आता हे मी असं कधीच सांगत नाही, कारण तुम्ही टीनेजर मुलीला जर सांगितलं की तू हे करू नकोस तर ती 100% ते करणार. त्यामुळे त्यांना सेफ गायडन्स, की बाबा बघ तू लिप ग्लॉस लाव, तू थोडंसं लिप टिंट लाव, तर तेवढ्यात खुश असतात. पण त्यांना तू काहीच करू नकोस असं सांगितलं की ते उलट आपल्यावरती येतं. सो मेकअप करायला काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही आय मेकअप जरी केलात तरी तो काढणं गरजेचं आहे. विशेषतः जे काजळ असतं, काजळ बऱ्याचदा मुली ते एक स्टिक असतं किंवा पेन्सिल असते, ती कुठेही पडलेली असते आणि तीच ती घेऊन डोळ्याच्या खालती त्या मुली लावत असतात. आता यांनी ज्या डोळ्याखालच्या काही बारीक ग्लँड्स असतात, तिथे तर ग्रंथी असतात, त्या ब्लॉक होऊ शकतात. डोळ्याला सुद्धा इन्फेक्शन होऊ शकतं जर ते अगदीच काळजी घेतली नसेल ते ठेवताना. तर डोळ्याला सुद्धा इन्फेक्शन, जसं की कधी कधी रांजणवाडीसारखं किंवा ॲलर्जी सारखं येऊ शकतं. आणि एकमेकांचं शेअर करणं वस्तू असं हे तर अगदी हे तर म्हणजे बेसिक आहे की एकमेकांचं मेकअप शेअर केला नाही पाहिजे. कारण जे मेकअप स्पंजेस वगैरे असतात त्यावर आपल्या प्रत्येकाच्या स्किनवर वेगळ्या बॅक्टेरिया आहेत. म्हणजे तुमचं स्किन मिलेयू म्हणतो आपण त्याला, तर तुमच्या त्वचेवर कम्प्लिटली तुमचं एक बॅक्टेरियाचं राज्य आहे. माझ्या त्वचेवर वेगळं आहे. आणि हे किंवा डेमोडेक्स फॉलिक्युलायटिस किंवा डेमोडेक्सच्या माइट्स असतात, त्या ट्रान्समिट होऊ शकतात. पिंपल्स असतील तर त्याचे जे जंतू आहेत ते ट्रान्समिट होऊ शकतील. सो हे तर पहिले 101 की नाही. आता असे काही थोडे मिक्स प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये पहिला सगळ्यात आहे की सनस्क्रीन विषय आहे, की हे वापरणं किती गरजेचं आणि महत्त्वाचं आहे आणि कोणत्या वयापासून हे वापरायला पाहिजे. ओके, सनस्क्रीनचा उगम कुठे आहे की वेस्टर्न जगामध्ये जिथे लोक खूप गोरी आहेत त्यांना स्किन कॅन्सर किंवा त्वचेचा कर्करोग होतो आणि खूप प्रमाणात होतो. ऑस्ट्रेलियात म्हणा मेलॅनोमा आणि बाकी स्किन कॅन्सर्स, बेसल सेल कार्सिनोमा, स्क्वॅमस हे खूप होतात. आणि ते कारण त्यांना नॅचरल एक प्रोटेक्शन नाहीये. म्हणून ते कसं मिळेल यासाठी बाहेरून ते लोक सनस्क्रीन लावायला लागले. भारतीय लोकांमध्ये इतके वर्ष हा प्रश्नच नव्हता, कारण आपल्याला नॅचरली रंग बनवणाऱ्या पेशी जास्त रंग बनवतात, कारण आपल्या इथे वातावरण गरम आहे. सो भारतात सुद्धा बघितलं तर नॉर्थला लोकांचा रंग थोडा उजळ आहे. जसं आपण साऊथला येतो नॅचरली तो रंग लोकांचा डार्क होतो. हे का होतं तर उन्हापासून बचाव करण्यासाठी. ज्या भागांमध्ये प्रदेशांमध्ये ऊन गरमी जास्त आहे तिथे लोकांचा स्किन कलर सुद्धा गहूवर्णीय किंवा डार्क आहे. यात वाईट काहीच नाहीये. हे नॅचरल प्रोटेक्शन आहे, एव्होल्युशन मध्ये मिळालेलं. तर जेव्हा भारतीय लोकांमध्ये आपण सनस्क्रीनचा विषय काढतो, जे थोडेसे उजळ लोक आहेत त्यांना पण कॅन्सर होण्याचे, स्किन कॅन्सरचे चान्सेस थोडे आहेत. स्किन टाईप 2, 3 हे दिसतात काही भागांमध्ये. तर त्यांनी नक्की सनस्क्रीन प्रिव्हेन्शनसाठी, स्किन कॅन्सरसाठी वापरावं. पण इतर जे आपण सगळे लोक आहोत ते सनस्क्रीन का वापरतात आणि का वापरावं तर टॅनिंग, पिगमेंटेशन, सुरकुत्या येणे हे जे आपल्याला नको आहे पुढे जाऊन, ह्याच्यासाठी सनस्क्रीन प्रिव्हेन्शनसाठी वापरलं पाहिजे. आपल्याकडे प्रिव्हेंट करण्यासाठी एजिंगच्या ह्या ज्या सगळ्या आपल्याला दिसतात, रंग नकोय आपल्याला, टॅनिंग होतं, ह्या सगळ्यासाठी फक्त एकमेव आहे की सनस्क्रीन. मग ते तुम्हाला नको असेल तर तुम्हाला सनस्क्रीन वापरणं गरजेचं आहे. आणि इफ यू आर ओके विथ इट, ते नाही वापरलं तरी असं काही हे होत नाहीये. इतके वर्ष आपल्याकडे कोणी सनस्क्रीन वापरलं सुद्धा नाही. उलट मध्यंतरी आम्ही डॉक्टर काटदरे मॅडमवर एपिसोड केला, त्यात त्यांनी एक अशी छान सांगितली गंमत, की बरेच जण सनस्क्रीन लावतात पण सूर्यातच जात नाहीत, सूर्यप्रकाशातच जात नाहीत म्हणल्या. ते सनस्क्रीन लावून कारमध्ये बसतात आणि ऑफिसमध्ये जाऊन परत अंधारात बसतात. ऍटलीस्ट सनस्क्रीन लावणं असेल तर उन्हात तरी जावं. नाही, पण ते जे आहेत सगळे हे IT इंडस्ट्रीमध्ये काम करणारे लोक आहेत, त्यांना स्क्रीन टाइम 10-12 तासाचा आहे. तर तुम्ही 10-12 तास जेव्हा लॅपटॉप समोर घेऊन बसता, तुम्ही 1 तास उन्हात बसल्यासारखंच आहे. कारण त्या लॅपटॉप मधून, डिव्हायसेस मधून तेच UV रेज येत असतात आणि त्यांनी पण तोच परिणाम तुमच्या स्किनवर, त्वचेवर होणार आहे. दुसरा प्रश्न आहे की सिरम जे वापरतात आजकाल लोक, त्याच्यासाठी काय खरं कधी वापरावं आणि काय काळजी घ्यायला पाहिजे. हे आता रोज रुटीन झालंय की मुली अशा 10-12 सिरमच्या बाटल्या घेऊन येतात वेगवेगळे. त्यांना सगळ्या ह्यातल्या टर्मिनॉलॉजी माहिती असतात. आणि मी A चे वापरू, BA चे वापरू, हे ते. आणि खरंच गरज आहे का एवढं वापरायची.
तुम्ही बघितलं तर डर्मॅटॉलॉजिस्ट अनेक वर्ष हे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स वापरत आलेले आहेत. आमच्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स नवीन नाही, पण सडनली एक कोविडच्या काळात साधारण काय झालं, एक खूप मार्केटमध्ये बूम झाला. एकतर कोविडमध्ये लोक स्वतःकडे खूप बघायला लागले, आरशात, झूम मीटिंग्सवर, आणि स्वतःकडे खूप लक्ष जायला लागलं, वेळ होता. मग हे सगळे 10-12 स्टेपचे रुटीन्स ह्याचा जन्म झाला. जो तो एक एक काय काय रुटीन, 10 स्टेप, 10-12 रुटीन, आणि ह्यांनी प्रॉब्लेम्स व्हायला लागले. तर जेव्हा एक त्वचारोग तज्ज्ञ ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट देतात, ते खूप विचार करून देतात आणि शक्यतो एकच देतात. तर तुम्ही जर हे रुटीन तुमचं बनवत असाल, आणि मी नेहमी सगळ्यांनाच सांगते की जेव्हा तुम्हाला AM-PM रुटीन एक सेट करून घ्यायचं असतं, तर तुम्हाला जे करता येईल पुढे आयुष्यात किंवा पुढच्या त्या 2-3 महिन्यात असं रुटीन निवडा. त्याच्यासाठी तुम्हाला वेळ, बजेट हे सगळं नीट तयारी ठेवायला पाहिजे. मॉइश्चरायझर थंडीत लावलं पाहिजे, त्यावर सनस्क्रीन लावा, त्याच्या आधी एकदा सकाळी उठल्यावर फेसवॉशनी चेहरा धुवा. फेसवॉश कसा निवडायचा, आपल्या त्वचेच्या ऑइली आहे, ड्राय आहे त्याप्रमाणे निवडा. थंडीमध्ये शक्यतो क्लेन्झर निवडा. आली गोष्ट रात्री. ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट नेहमी वापरावं, कारण रात्री आपली त्वचा पण खरं तर झोपते, ती हील होते. कारण ऑक्सिडेटिव्ह जो स्ट्रेस होत असतो दिवसभर शरीरावरती, त्वचेच्या सेल्स, पेशीवरती, तोही रात्री शांततेत तो बरा होत असतो. सो तेव्हा आपली त्वचा हील होते, आणि तेव्हा जे आपण काही लावू ते 8-1 तास तरी राहतं त्वचेवरती. मग तो ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट तुम्हाला गरजेप्रमाणे निवडावा लागतो. तुम्हाला मुरूम असतील तर तसा निवडा, पिगमेंटेशन असेल तर जे काही ॲसिड्स आहेत, AHA ॲसिड्स म्हणतात, तसे निवडा. जर तुम्हाला अँटी एजिंगसाठी पाहिजे असेल तर त्यासाठी पण बरेच जे क्रीम्स आहेत, चांगले आहेत मार्केटमध्ये, ते निवडा. ओके. आणि मगाचा खरं तो प्रश्न केसांसंदर्भात होता, पण तो पुढे प्रश्न आला की हेअर डाय वापरताना काय काळजी घ्यावी किंवा कशा टाईपचा वापरावा? हेअर डाय मध्ये असतो पॅराफेनिलिन डायअमाइन, ह्या घटकामुळे कलर येतो, आणि बऱ्याचशा मार्केट डाईज मध्ये तो असतोच. आता मेजॉरिटी लोकांना याची ॲलर्जी येत नाही, त्यामुळे तो वापरायला हरकत नाही, तुम्हाला जो डाय सूट होतोय तो. प्रॉब्लेम येतो की ज्यांना डायची ॲलर्जी येते आणि ह्या PPDची ज्यांना ॲलर्जी येते, त्यांनी PPD फ्री डाय हे मिळतात मार्केटमध्ये, ते निवडावे. कुठलाही नवीन डाय ट्राय करताना एक पॅच टेस्ट करावी, म्हणजे हातावरती किंवा मानेवर एक छोटा डाय लावून बघावा, त्याची ॲलर्जी येत नाहीये ना बघून मग हे करावं. दुसरा एक मिसकन्सेप्शन खूप आहे की ब्लॅक मेहंदी म्हणजे मेहंदीच, तर असं अजिबात नाहीये. ब्लॅक मेहंदी ही डायच असते, त्यात जास्त डाय असतो, कारण त्याच्यावर लिहिलंच नसतं की किती पर्सेंटेज आहे डायचा. तर जे मार्केट डायज आहे त्यावर त्यांना लिहावंच लागतं की इतकं पर्सेंटेज PPD आमच्या डायमध्ये आहे, आणि त्याच्यावर संशोधन पण बरंच झालेलं असतं. सो ते तुम्ही निवडा, काही प्रॉब्लेम नाहीये जर तुम्हाला ॲलर्जी नसेल तर. आता आपले बेसिक सगळे प्रश्न झाले, तर सगळ्यात शेवटी असा एक विषय की ह्या सर्वांमध्ये एक ओव्हरऑलच काळजी घ्यावी. म्हणजे दुसरा एक विषय असा होता की समजा वयाच्या कमी वयापासूनच आपल्याला ही काळजी घ्यायची असेल तर ते कसं पाळावं, त्यासाठी काय रुटीन ठेवावं, आणि एक टेक अवे मेसेज म्हणून काय सांगता? हो, रुटीन बद्दल तर आपण डिस्कस केलंच की सनस्क्रीन हे एकमेव प्रिव्हेन्शन आहे, आणि आताच्या जनरेशनला इतका अवेअरनेस आहे की कधी कधी मला सांगावं लागतं की मुलींनो कमी वापरा प्रोडक्ट्स. ओके, पण एकंदर जनरेशनमध्ये पण हे दिसतं की आता सगळे खूप सतर्क झाले आहेत, अवेअर झाले आहेत ह्या सगळ्याबद्दल, आणि खूप करून घ्यायची इच्छा आहे. तर नुसतं बाह्य आपल्याला सिरम, केसासाठी ग्रोथसाठी टॅबलेट्स हे ते न करता लाईफस्टाईलवर पण चांगलं एक नियंत्रण ठेवा. तुम्ही स्ट्रेस मर्यादित ठेवा, आणि या सगळ्यानंतर पुढे जाऊन बऱ्याच ट्रीटमेंट ऑप्शन्स सुद्धा आहेत, त्या तुम्हाला करायच्या असतील त्या व्यवस्थित एक डॉक्टर निवडून करा, ते जसं सांगतायत तसं करा. म्हणजे कधी कधी ह्या ट्रीटमेंट सुद्धा इतक्या हव्याशा वाटतात की सारख्याच कराव्याशा वाटतात, तर ते सुद्धा कंट्रोलमध्ये ठेवायला पाहिजे की सारख्याच नाही करून घ्यायच्या, कुठल्याही गोष्टीचा अतिरेक करू नका, आणि दैनंदिन जीवन छान होईल, तुम्ही छान दिसाल, तुमची त्वचा ही लगेच छान ग्लो करेल. नक्कीच. थँक्यू. हे खूप छान नोटवर हे सांगितलं, कारण की अतिरेक करू नका हा सगळ्याचा एक बेस असतो कुठल्याही मेडिकलचे आम्ही एपिसोड करतो. तर आजच्या एपिसोडमधून आपल्या ह्या सगळ्या प्रश्नांची नक्कीच उत्तरे मिळाली असतील, आणि असेच आपले वेगवेगळे एपिसोड ह्या पुढे येत राहतील. तर चॅनलला फॉलो करा, आणि थँक्यू. थँक्यू.